नमस्कार. आज शिकणार आहोत 4 ते 4 डॉटची खूपच युनिक आणि सुंदर छोटीशी आकर्षक रांगोळी. आपण कलरच्या टिपक्यांनी आज शिकणार आहोत. वेगळीच रांगोळी आपली सुंदर अशी. अगदी ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. आपण 4 ते 4 डॉट पाडून थोडंसं गोल करून घेणार आहोत बोटाने आणि त्याच्यामध्येही आपल्याला लाल कलर असा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि आपल्याला काय करायचं आहे, असे 4 डॉट आहेत तर प्लसचं असं रेषा मारून घ्यायच्या आहेत. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक कट केला. इझिली बघा आपण रांगोळी टाकू शकतो. फेविकॉलची बॉटल आहे, खाली झालेली बॉटल आपल्याला अशा पद्धतीने यूज करायची आहे. युजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथून फ्लावरची पाकळी इथून असं छोटंसं फ्लावर तयार करून मध्येही आपल्याला रेषा मारून थोडंसं बोटाने असं दाबायचं आहे, पंच करायचं आहे. बघू शकता इझिली तुम्ही बॉटलने रांगोळी काढू शकता. कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. अशा पद्धतीने चारी बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असे आपले फ्लावर तयार होत आहे. बघू शकता मध्येही आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. मी इझिली सोप्या रांगोळ्या आणत असते. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा, युजफुल व्हिडिओ असतात माझे. अशा पद्धतीने बघा आपल्याला थोडं एका बोटाने मध्ये सरकत जायचं आहे. फ्लावरच्या जी पाकळी त्याच्यामधून आपल्याला एका बोटाने असं मध्ये सरकवायचं आहे, म्हणजे वेगळं आकारचं आपलं फूल तयार होतं. आणि बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे मध्यभागी, म्हणजे आपल्याला कलर टाकता येईल. लाल कलर असा मी टाकून घेणार आहे. इथं आपल्याला काय करायचं, 1 डॉट आणि आजूबाजूला 4 डॉट अशा पद्धतीने सेंटर भागात आपल्याला असे 5 डॉट टाकून घ्यायचे. 1 डॉट नंतर आजूबाजू अशा पद्धतीने चौकोन आकारात. इझिली डॉट ही किती सुंदर पडतात बघू शकता तुम्ही. आपल्याला बोटाने काय करायचं, पंच करायचं आहे. थोडं आपल्याला 4 डॉट अशा पद्धतीने सरकवायचे आहेत वरती एका बोटाने. हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते बघू शकता तुम्ही. इथंही आपण कलर टाकून घेणार आहोत. इथं आपल्याला काय करायचं आहे, 3 रेषा ओढायच्या आहेत. एक मोठी, त्याच्यापेक्षा छोटी आणि छोटी. चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. थोडंसं बोटाने आपल्याला पंच करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने रेषांच्या बाहेरच्या बाजूला दोघं साईडला. आणि मध्ये आपण कलरचे डॉट टाकून घेणार आहोत. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. मी 2च कलर यूज केले आहेत. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली बघू शकता. थोडं बोटाने गोल करायचे म्हणजे आपल्याला कलर टाकता येईल. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. धन्यवाद. हे बघा अशा पद्धतीने लाल कलरही आपण टाकून घेणार आहोत. याच्यामध्येही आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच सोपी रांगोळी आहे, दिसायला कठीण वाटते पण नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. धन्यवाद.